तर अंतिम सामन्याकडे आपण वळतोय. अलेशन कप 2026 पर्व 13व डीजे लविश मानी यांचा हार्दिक आभार पण व्यक्त करूया. थेट प्रेक्षकांच्या माध्यमातून पदार्थ प्रोलिन स्पोर्ट्स अलिबाग संदीपजी केर आणि ऋतुजी यांचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. मंडप सजावट अर्थात स्वरा लाईट्स उदय थिल्डी साहेब यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. आयोजकांचा हार्दिक आभार व्यक्त करूया. पंच समालोचक आणि गुणलेखक यांचा हार्दिक आभार आणि त्याचबरोबर क्रिकेट रसिकांचा हार्दिक आभार व्यक्त करून अंतिम सामन्याकडे आपण वळूया. पहिला चेंडू यावी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. उस्मान पटेल या ठिकाणी झेलच्या खाली यायचा प्रयत्न करतात आणि काय जबरदस्त झेल उस्मान पटेल यांच्या माध्यमातून घेतला गेला आणि हा पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. अंदाज यावी पिंट्याने 0 धावसंख्येवर मैदानातून परततोय आणि गोलंदाज अर्थातच रवी बोंबक याला मिळालं हे पहिलं यश. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत मोरे कुरुळ गावाचा हा सुपुत्र ज्याने अनेक क्रिकेटच्या मैदान खरं तर गाजवलेत. तो प्रशांत मोरे या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. खरं तर अंतिम फेरीची लढत आणि अंतिम फेरीमध्ये नक्कीच एक चांगली क्रिकेटची स्पर्धा अर्थात इथे संपन्न होईल. अंतिम फेरीची लढत प्रशांत मोरे येतोय आणि यशस्वी गोलंदाज रवी मग पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अकुटपाय चेंडू होता. परकटच्या माध्यमातून खेळला चेंडू इथे क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल तो डेप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या पलीकडे येऊया पाहूया. पंचांचा इशारा काही क्षणात या ठिकाणी येईल. पंचांचा निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल कारण जोपर्यंत पंच या ठिकाणी घोषित करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी काही सांगू शकत नाही. दरम्यान चौकार येतोय. 4 धावांचे योगदान. 4 धावा मिळतात त्या प्रशांतने आपलं खातं उघडलंय पुढच्या चेंडूसाठी. यावी पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थांबणार नाही आणि डेप एक्स्ट्रा कव्हर आलेला आणखीन एक दमदार फटका. चौकार 4. 8 धावा धावफलकावर. मुंबईचा गोलंदाज रवी मुंबक याच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळाली होती. गौरव बाद झाला होता. या पिंट्या बाद झाला होता. दरम्यान पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या दरम्यान या ठिकाणी पाहतात अर्थातच चेंडू जातोय तो गलित क्षेत्रामध्ये. निर्धाव चेंडू पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये प्रशांतसाठी पुन्हा एकदा तोच फटका आणि यावेळी येतो एक दमदार फटका पाहायला मिळेल. अर्थातच कव्हर मधून आलेला एक दमदार गगनभेदी गगनचुंबी षटकार प्रशांत मोरेच्या बॅट मधून. तर षटकार एकूण धावफलकात वाढ झाली. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहतात चेंडूला अडवले ते मिड ऑफ क्षेत्रामध्ये. पहिले षटक या ठिकाणी पाहायला मिळालं रवी बोंबकचं. तब्बल या षटकात 14 धावा धावफलकावर आल्या ज्यामध्ये 1 विकेट देखील त्याला मिळाली. पिंट्याला बाद केलं 0 धावसंख्येवर. मात्र प्रशांत मोरे कुरुळचा खेळाडू ज्याने 2 चौकार आणि षटकारांमध्ये 14 धावांचं योगदान इथे दिलं आणि एक निश्चितच तसं पाहिलं तर मानकेश्वर कोळगाव कुरुळ या संघासाठी असणारे निश्चित योगदान तब्बल 14 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. नवीन षटक गोलंदाज आर्यन भोईर. तर मुंब्रा दिवा परिसरातला हा गोलंदाज आर्यन भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी सज्ज होईल आणि समोर मात्र फलंदाज यावी गौरव. पहिला चेंडू इथे पाहिलात डावेष्टीच्या बाहेर स्वैरचा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान. धावफलकात वाढ होईल.
अंतिम फेरीची लढत. कोणत्याही प्रकारची गालबोट न लागता खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. अर्थात संपन्न आमच्या सर्वच आयोजकांचं कौतुक करूया. वळूया मैदानाकडे. या विमाता गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय. तो पण एक धावचं योगदान इथे मिळालं. एक धाव मिळते ती फलंदाला, एक धाव मिळेल ती गौरवला. आपलं खातं त्याकडे उघडतोय. एकूण धावा आपल्याकडे येऊन पोहोचतात त्या 16 धावा. आमचे सर्वच आयोजक लाईकबाई कप्तान, तौशिबाई कप्तान, मुनावर कूर, तस्लीमबाई कप्तान, साहिल कूर, शबाब खान. दरम्यान मैदानाकडे रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पहिला बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. त्याचबरोबर कमरान कूर, अरिफबाई कूर, अरबाज कप्तान, रौफू कूर आणि त्याचबरोबर मोहसिन अनवरे या सर्वच आमच्या आयोजकांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. कारण तन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यामध्ये त्यांचं यश मिळालं. वर्ष 13वं. बोलूया मैदानाकडे. आर्यन भोईर. पुढचा चेंडू प्रशांतसाठी. यावेळी मात्र आपण पाहिलात पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. पायचीचं अपील या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसरा धक्का बसला. यावेळी आपण पाहतात प्रथम फलंदाजी करत असताना मानकेश्वर कोळगाव कुरु संघाला. यावेळी मात्र प्रशांत मोरे 2 चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचे योगदान मैदानात परततोय. 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. आमचे गुणलेखक अमन कप्तान यांचं कौतुक करावं लागेल. कारण आपण पाहिलं तर आजच्या रचनेमध्ये खूप चांगले योगदान त्यांच्यामध्ये पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये रुपेश म्हात्रे. रुपेश म्हात्रे 2 गडी बाद. धावा आल्या त्या 16. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज. कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो आता शॉर्ट मिड विकेटला. इथे मात्र शॉर्ट मिडविकेट क्षेत्ररक्षक थोडासा दूर जातोय. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. 17 क्रिकेटच्या परिभाषेत खरं तर 17 आणि खतरा असं नेहमी म्हणलं जातं. यावेळी मात्र आपण पाहतात या चेंडूची निश्चित एक चांगली सफलता आपण पाहायला मिळाली. अर्थात 1 धाव घोषित मिळेल. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला. 1 धावीचे योगदान. 18 धावा धाबलकावर. रुपेश म्हात्रे. यावरचा चेंडू आपण पाहणार आहोत. पंच मात्र असमाधानी ठरले. त्यांनी हात जमिनीला समांतर केले. धावाला अवांतर. 1 धावीचं आणखीन योगदान सोयरीच्या माध्यमातून. 19 आर्यन भोईर आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी सोळवण होता. चेंडूचा मस्त फटका गॅप शॉट ज्याला पाहायला मिळतं. अर्थात कव्हर आणि वाडी लॉंग ऑफ क्षेत्राच्या मधून चेंडूला सीमार पाठवला. एक सुंदर फटका येतोय. 4 धावांचे योगदान. 4 धावा मिळतात संघाला. 4 धावांच्या माध्यमातून एकूण धावफलकात वाढ झाली ती 22 धावा. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 ची सांगता 23 धावा. येस 23 धावा. 23 2 फलंदाज गमावण्यात धावसंख्या. हा जो गौरवच्या बॅटमधून एक चौकार. 5 वैयक्तिक धावसंख्या. षटक क्रमांक 3 आणि एक यशस्वी कुर्लाचा एक गोलंदाज राहुल जगोडी आपण पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र आपण पहिला चेंडू स्वैर फेकलाय. राहुल जोगडिया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर चेंडूला कट करण्याचा प्रयत्न निश्चित केला होता. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि मिड विकेटला आला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. षटकारच्या माध्यमातून एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 30च्या घरामध्ये. 30 धावा धावफलकावर. रुपेश मात्रेच्या बॅटमधून आलेला एक सुंदर फटका षटकार 7 या वैयक्तिक धावसंख्येवर.
2 गडी 32. अंतिम सामना, अंतिम सामन्याचा थरार. पुन्हा एकदा रुपेश मात्र खेळण्यात तयार. बॅकफुटवर गेल्या, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. इथे घोषित क्षेत्र आहे. पंचांचा इशारा येईल. 1 धाव आणखीन धावफलकावर. 31. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये 4 षटकांचा हा अंतिम लढत, फायनलचा सामना. पुन्हा एकदा पहा, यावेळी मात्र फलंदाजांनी पूर्णपणे चकवलंय ते राहुल जोगाडे यांनी, कारण चेंडू आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली. रिव्हर्स सेफ खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र 1 धाव घोषित मिळेल. अर्थातच शॉट थर्डमॅनला 1 धावीच्या मधून चांगलं षटक निश्चित मंडळ राहुल जोगडेचा आपण पाहायला मिळतं. षटकार निश्चित आपल्याला पाहायला मिळाला होता, पण त्यानंतर मात्र सामन्यामध्ये वर्चस्व राहुल जोगडे करतोय. 32 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला पूर्णपणे आपण पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवलं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू पहा, सुंदर गोलंदाजी. ज्या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये निर्धाव षटक फेकलं राहुल जोगडे यांनी, 1 विकेट प्राप्त केले, तोच हा गोलंदाज षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलं. 3 षटकं समाप्त झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा येतात त्या 2 गडी बाद 32. रुपेश मात्रे खेळतोय. 1 षटकाराच्या माध्यमातून 7 धावांचं योगदान मिळालं. गौरव सलामीला फलंदाज होता. 1 चौकाराच्या मध्ये खेळतोय 5 या धावसंख्येवर. हे षटक राहुल जोगडे याचं. या षटकात राहुलने धावा खर्च केल्या त्या तब्बल 8 धावा खर्च केल्या. आणि पेझारी गावाचा नावाजलेला गोलंदाज शिरुविक, ज्याने चॅलेंजर ट्रॉफी रत्नागिरीच्या स्पर्धेमध्ये माझ्यासमोर अगदी एक उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळालं होतं, तोचा गोलंदाज पेझारी अलिबागचा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. आगळी वेगळी स्टाईल आहे त्याची गोलंदाजीच्या माध्यमातून. शिरू आपल्या बॉलिंग मार्कवर शेवटचं षटक खेळाच्या पहिल्या सत्रामधलं. आणि या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळलाय. अर्थात पॉइंटवरून हा चेंडूला पाठवलाय. सीमारेषा पलीकडे आला हा शानदार चौकार. 4 धावा. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. माणकेश्वर कोळगाव कुरुळ या संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 36. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 36 धावा धावफलकावर. शिरूचा पुढचा चेंडू. आणि यावी ऑन साइडला मिड विकेटला आला गगन बेदी. गगन चोबी षटकार 6 धावांसाठी. गौरवच्या बॅटमधून हा आणखीन एक सुंदर फटका पाहायला मिळाला. आणि बघता बघता धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या त्या 42च्या घरामध्ये. 42. 4 चेंडू अजूनही बाकी. उस्मान पटेल या ठिकाणी शिरूला काहीतरी कानमंत्र या ठिकाणी देत आहेत, कारण अंतिम फेरीची लढत आहे. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख पारितोषिक असणारी ही क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेचं अर्थात ते पारितोषिक आणि त्याचबरोबर भव्य चषकाचा मानकरी कोण ठरणार याचं उत्तर घेण्यासाठी खरं तर या ठिकाणी ही लढत. गौरव पुन्हा एकदा तयार आहे. शिरुविक धावण्यामध्ये थोडीशी अडथळा निर्माण होतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर आहे आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडून. गौरवसाठी पुढचा चेंडू. आणि या चेंडूला उजव्याशीच्या बारचा चेंडू मिड विकेटवरून पुन्हा एकदा फेकून दिला 6 धावांसाठी. गौरवच्या बॅटमधला आणखीन एक सुंदर दमदार फटका षटकार. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा पोहोचतात त्या 48. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 48 धावा धावफलकावर. एक समाधानकारक धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर नोंदवली जाते ती माणकेश्वर कोळगाव कुरुळ या संघाच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ बाकी. शिरू पुन्हा एकदा तयार.
यावी मध्ये चांगला चेंडू फलंदाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू इथे आपण पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे गौरव याची विकेट मात्र आपण पाहायला मिळाली. बाद होऊन परतेल पण बाद होण्यापूर्वी गौरवने अतिशय सुंदर योगदान दिलं, ज्यांनी 2 षटकार 2 चौकारच्या माध्यमातून तब्बल 21 धावांचं योगदान इथे दिलं. फलंदाज तिसरा मैदानात परतला तो माणकेश्वर कोळगावकर, टाळ्यांचा कडकडाट येथे पाहायला मिळाला तो गौरवसाठी आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. शुभम सुरू वीकला मिळाले पहिले यश. 38 धाव धापलकार आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि समोर मात्र शुभम. शुभम नवीन फलंदाज. 3 गडी बाद 48. 2 चेंडूचा खेळ बाकी. दरम्यान यावे बॅकफुटवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र मध्ये स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 धाव तो पूर्ण केली. दुसऱ्या डावी फलंदाज धावतोय. दुसऱ्या धावेचं योगदान इथे मिळालं. 2 धावांचं योगदान मिळतं शुभमला. शुभमच्या धावसंख्येने धावांचं खातं इथे उघडलं गेलं आणि बघता बघता धावा धापलकावर अर्धशतक 50 धावा धापलकावर शेवटचा चेंडू. पाहूया षटकार मला तर अब तक 56 या ठिकाणी पाहायला मिळेल. शिरू तयार. या ठिकाणी मात्र यॉर्करमध्ये चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू खाली राहिला. चेंडू गेला पॉईंट क्षेत्रामध्ये. इथे 1 धाव पूर्ण केली आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त होते. तर माणकेश्वर कोळगाव कुरुळ संघाने धावलकार धावा जमवले त्या 51 3 गडी बाद आणि 52 धावांचं लक्ष साबीर इलेव्हन थळ या संघासमोर ठेवलं गेलंय. शेवटचे षटक शिरूविकचं आपण जर पाहिलं तर थोडंसं मागणे षटक ठरलं, कारण या षटकात धावा खर्च केल्या त्यांनी. त्या तब्बल 19 धावा खर्च केल्या. गौरव याची आपण फलंदाजी पाहिली, ज्याने 21 धावांचं योगदान इथे दिलं. 14 धावांचं योगदान प्रशांत मोहरे कुरुळचा खेळाडू यांनी दिलं आणि इतर फलंदाज विचार केला तर अर्थातच शुभम नाबाद राहिला 3 या धावसंख्येवर. तर हे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. अंतिम फेरीची लढत 2 लाखाचा पारितोषिक आणि भविष्यचषक मानकरी कोण ठरेल याचं उत्तर ऐकण्यासाठी आपण जाऊया. आमच्या समालोचन आपण बदल करतोय आणि अर्थातच आवाज ऐकूया. या ठिकाणी अर्थातच मापगावचा एक अतिशय गोड आवाज यश मापगावकर यांना. ओ टू यश मापगावकर. धन्यवाद. थँक्यू सो मच काका मात्रे सर. आज अख्ख्या रात्रीमध्ये त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. यासाठी केला होता तो अट्टहास. शेवटच्या सामन्यामध्ये आज या मैदानावरती आपण संघ बघतोय माणकेश्वर कोळगाव. सोडत प्रक्रियेमध्ये ज्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं, मात्र खऱ्या अर्थानं कर्तृत्वाने सुद्धा ते तितकेच मोठे आहेत हे शेवटच्या सामन्यामध्ये बघायला मिळालं. षटक क्रमांक या ठिकाणी जेव्हा 4थं पूर्ण झालं तर ॲट द एंड ऑफ फर्स्ट इनिंग धावफलकावरती धाबा मात्र लागल्या गेल्या. 51 धाबा आणि 52 करायचे आहेत. तर 52 धाबांसाठी या ठिकाणी उस्मान पटेल त्याच्या सौम्यत भावेश षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होईल सुरुवात. आलिशान कप 2026 ची ही मेगा फायनल. समोर या ठिकाणी आपण बघतोय उस्मान पटेल रायगडचा टायगर तळोजाला बिलॉंग करतो, मात्र आज या ठिकाणी शाबीर इलेव्हन तळ या संघाकडून खेळतोय, रिप्रेझेंटेशन करतोय. सर्वांना प्रभावित केलंय. आज आउट ऑफ दी पार्क षटकार बघायला मिळाले. काय गोलंदाजी आज या मैदानावरती केली होती.
आर्यन भोईरने, रवी बुंबकने, राहुल जोगाडिया, शिरुविक यांनी प्रभावित केलं. सामन्याला सुरुवात करूयात. फायनलमध्ये आपण वळत आहोत. पहिल्या सत्रामध्ये 51 आल्या होत्या, येथे मात्र 52 करायच्या आहेत. गुणेशच्या मार्कवरती अलिबाग क्रिकेटमधील एक सर्वोत्तम खेळाडू प्रशांत मोहिरे याला मात्र मैदानावरती पाठवण्यात आलंय. पहिल्या षटकाची सर्व सूत्र येथे मात्र त्याच्या हातामध्ये देण्यात आली. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. फायनल मॅच द्वितीय सत्राकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधेन. पहिल्या चेंडूवरती उस्मानने दाखवलाय आसमान. चेंडू डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड लाईनच्या बाहेर, सरळ सीमा रेखा पार, षटकार. बघा आतापर्यंत सामन्याला सुरुवात करताना प्रत्येक वेळेस उस्मानच्या बॅटमधनं षटकार मैदानावरती येथे बघायला मिळालेत. हा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेला. धाबा मात्र येथे 6 मिनिटात 52 करायचे आहेत. उस्मानने केलेली आक्रमक सुरुवात येथे सर्वांना बघायला मिळाली. ज्यावेळेस उस्मान येथे मैदानावरती उतरला ना कालच्या रजनीमध्ये, अगदी आल्यापासून तो एका वेगळ्या लईमध्ये बघायला मिळतोय. आणि सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, ज्या प्रकारे क्रिस गेल सुरुवात करायचा अगदी त्या प्रकारे उस्मानने सुरुवात केली. प्रशांत मोरे सुद्धा या ठिकाणी कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. या ठिकाणी सुद्धा जर आपण विचार केला तर मैदानावरती कमबॅकिंग चेंडू बघायला मिळाला. एक सर्वात मोठी बिग बॅटल बघायला मिळते, द बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच, फायनलचा सामना, जिथे मात्र हा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर निघाला होता. गती संपूर्ण काढून घेतली होती. लाईन आणि लेंथवरती बदलाव करण्यात आला. प्रशांत वन्स अगेन. येथे मात्र 38ला क्लिअर करायचं होतं. पुनश्च एकदा बघा, नो चेंडू, लक्ष्मण रेषा ओलांडली. त्यानंतर मित्रांनो रामायण घडलं होतं. येथे मात्र स्टेप आउट केलंय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, हे समीकरण मात्र मैदानावरती कंटिन्यू असेल. पहिलं षटक मैदानावरती इथे सुरुवात केली आहे. प्रशांत मोहरे षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर नो आलाय आणि आता फ्री हिट असेल. उस्मान पटेल या फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा या ठिकाणी स्कोर करेल. पुन्हा एकदा आसमानी तुफानी आलिशान कप मधला आणखीन एक जबरदस्त फटका, षटकार. सोगाच्या मैदानावरती गेल्या काही वर्षाआधी जो उस्मानला आम्ही बघितलं होतं, तोच उस्मान आता मात्र परतलाय. त्याच ढंगामध्ये, त्याच शैलीमध्ये. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. तो वेळ जाऊ देतो, थांबतो आणि पुन्हा येतो. तीच दहशत आणि तोच दराला घेऊन. क्या बात आहे उस्मान. यावेळेस प्रशांत मोहरे पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवत आहेत. 2 षटकार आलेत त्यांच्यावरती. 2 चांगले चेंडू सुद्धा त्यांनी या ठिकाणी मैदानावरती उस्मानच्या समोर टाकलेत. म्हणजे 2 चेंडूवरती उस्मान जरी हवे असला तरी या 2 चेंडूवरती प्रशांत मोरेचा क्लास मैदानावरती बघायला मिळतोय. गॅप शॉट, चेंडू ट्रॅव्हल करेल डीप कव्हर पॉइंट, सीमा रेखा पार, आलिशान चौकार. पहिलं षटक मात्र मैदानावरती येथे 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा मात्र येथे बनल्या गेल्या 17 धावा. षटक क्रमांक पहिलेला जेव्हा सुरुवात केली होती 2 षटकार 1 चौकारांच्या मदतीनं. धावा मैदानावरती मात्र 52 करायच्यात. खूप चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण बघितली माणकेश्वर कोळगाव संघाची. कॅच होण्याची संभावना या मॅच मध्ये अंततः सोनार की तो एक लोहार की. यावेळेस मात्र उत्साहाचं वातावरण कोळगावच्या खेम्यामध्ये. आज जर मित्रांनो आपण बघितलं तर महाशिवरात्री आहे. उत्सव सर्व ठिकाणी साजरे केले जात आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आज मात्र माणकेश्वर कोळगावच्या बाजूने असणार का, किंबहुना समोर या ठिकाणी शाबीर 11 तळ संघ देखील त्याच ताकदीने मैदानावरती येथे उतरलेत. आणि मैदानावरती पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेस 15 धावा येथे लावल्या गेल्या, 17 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या,
उस्मान पटेलची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उस्मानसाठी होऊन जाऊ देत, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार कालच्या रात्रीमध्ये कन्सिस्टंटली जर कोणी मारले असतील तर ते उस्मान पटेलच्या बॅटमधून आलेत. तर अजूनही 3 षटकं मैदानावरती येतील. 18 चेंडूचा खेळ मात्र मैदानावरती येथे बाकी आहे. कशा प्रकारे मैदानावरती संपूर्ण सामना पुढे जाणार आहे, किंबहुना पहिल्या षटकाचं अनालिसिस केलं तर इथे 1 विकेट मिळाली. 17 धावसंख्येवरती प्रशांत हे षटक इथे मात्र संपलं. षटक क्रमांक 2 कुरुळगावाला बिलॉंग करणारा एक चांगला खेळाडू केदार बिर्जे इथे मात्र मैदानावरती षटकाची हाताळणी करतील. जिथे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या 17 बनली होती. षटक क्रमांक 2 ज्याच्यामध्ये केदार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येतात. लेफ्ट हँडेड बॅटर ज्यांनी सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली चमकदार कामगिरी केली असे भावेश शेलार हे सुद्धा शॉर्ट आर्म बॉल हुक, त्यानंतर स्ट्रेट लॉफ्टेड ड्राईव्हचे फटके, त्यांच्याकडे असणारा हा संपूर्ण शॉट सिलेक्शनचा ताफा त्यांनी दर्शवून दिलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका समोर आहे क्षेत्ररक्षक. आणखीन एक फलंदाज डीप स्क्वेअर लेग मध्ये, येथे मात्र एक मोठी सफलता. तर अमन, मला असं वाटते की हा असा पहिला सामना असेल जेथे भावेश शेलार खातं न ओपन करता गोल्डन डकचा शिकार झालेत. कारण आतापर्यंत रात्रीमध्ये त्यांच्या बॅटमधनं आलेले अप्रतिम फटके त्यांनी दाखवून दिले. मात्र पहिल्या चेंडूवरती मारण्याचा मोह काही आवरला नव्हता आणि तेथे क्षेत्ररक्षण सजवलं होतं डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये एक चांगला झेल. येथे मात्र मैदानावरती टिपला गेला केदार बिर्जेची गोलंदाजी. मैदानावरती येथे मात्र रंग भरणार का? पुन्हा कमबॅक येथे कोळगाव संघ करणार का? कारण आतापर्यंत बॅक टू बॅक 2 विकेट पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. षटक क्रमांक 2 पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू, केदार बिर्जेचा क्लास तुम्हा सर्वांना बघायला मिळतोय. दा मात्र मैदानावरती येथे 1 मिळेल. टफ सिच्युएशन मॅच आता मात्र ऑन झाली. सामना दोन्ही संघांच्या बाजूने समतोल झालाय. स्ट्राइक वरती आकाश शिंगारिया. दा मात्र येथे केवळ आणि केवळ 1 मिळेल. या षटकामध्ये कमबॅक करून दाखवत असताना केदार बिर्जे मात्र बघायला मिळतोय. धावसंख्या 19, 52 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. यासाठी तुम्हाला मैदानावरती अगदी शेवटपर्यंत येथे मात्र लढावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणखीन एक चांगला फलंदाज साहिल सावंत मात्र मैदानावरतून बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना फायनलचा सामना आलिशान कप 2026 रजनी क्रिकेटचा हा थरार येथे मात्र आपण अनुभवत आहोत. आणि त्याच वेळेस जर आपण विचार केला तर आज या स्पर्धेची फायनल कोणाच्या नावावरती असेल? मग एका बाजूला माणकेश्वर, कोळगाव आणि कुरुळचा संघ, तर दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया क्रिकेट ओपन फॉर्मॅटमध्ये सर्व खेळाडूंना आज इन्व्हिटेशन दिलं होतं. आणि तेथून मात्र शाबीर 11 थळ
हा संघ मात्र मैदानावरती इथे चांगली कामगिरी करतोय. धाबा रोखल्या गेल्यात. इथून पुढे स्ट्रॅटेजीज बदलावी लागेल शाबीर 11 थर्ड संघाला. जेथे धावफलकावरती 19. यासाठीच लेग बिफोर द विकेटचा अपील. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आशयाला परत. तर आणखीन एक फलंदाज येथे मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. धावफलकावरती आपण जर विचार केला तर 19 धावसंख्या रोखली गेली. पहिली विकेट 17 धावसंख्येवरती गेली. दुसरी विकेट सुद्धा 17 धावसंख्येवरती. त्यानंतर 19 धावसंख्येवरती तिसरी आणि चौथी विकेट. या 4 विकेट जर आपण बघितल्या तर केवळ 2 धावांच्या या अनुषंगानं अडीकडे मैदानावरती प्राप्त करण्यात आल्या. केदार बिर्जे वन फॅन्टास्टिक बॉलिंग एफर्ट हिअर. आज समोर असणारे खेळाडू कोणतेही असू देत मात्र मैदानावरती मला चांगला खेळ करून दाखवायचा आहे या आशेने येथे मात्र उतरलेत. हुसेन टाकेला आपण बघतोय तो सुद्धा मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळू शकेल ही आशा मात्र येथे व्यक्त केली जाते. 2 षटक 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या 20. येणारी 2 षटक सामना जिंकायला आवश्यकता अजूनही 32. प्रति षटकामध्ये 16 धावांची सरासरी. एका बाजूला माणकेश्वर कोळगाव कुरुळचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतो शाबीर 11 थर्ड संघ. प्रति षटकामध्ये 16 या धावा मात्र मैदानावरती बनवायच्या आहेत. येथून पुढे सामन्यामध्ये ट्विस्ट बघायला मिळणार का? षटकार आणि चौकार बघायला मिळणार का? 12 चेंडू आणि 32 प्रति षटकामध्ये 16 धावांची सरासरी. रिक्वायर्ड रन रेट जर येथून आपण बघितला तर पहिल्या षटकामध्ये ज्या धावा प्रशांत मोहरेवरती कुठल्या होत्या 17 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होती. षटक क्रमांक दुसरं जेथे 3 धावा खर्च करत 3 विकेट केदार बिर्जेच्या नावावरती. व्हॉट अ फिनॉमिनल परफॉर्मन्स. त्यानंतर आदित्य हे मैदानावरती उतरत आहेत. एक महत्त्वाच्या षटकासाठी त्यांना प्राचारित केलं गेले. 12 चेंडू 32. येथे मात्र 11 चेंडू 32 धावांची रिक्वायरमेंट. हुसेन टाके एक जबरदस्त खेळाडू आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती. स्टिकच्या बाहेर. इथे मात्र आशा वाढत चालल्यात. समोरचा संघ येथे उत्साहामध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ दर्शवतोय. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. स्ट्राईक वरती अजूनही जर आपण बघितलं तर आकाश चिंगारिया आणि आकाश चिंगारिया जोपर्यंत सामन्यामध्ये आहे तोपर्यंत समोरचा संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. धावफलकावरती धावसंख्या 20. सामना जिंकायला अजूनही येणारे 9 चेंडू 32 धावांची आवश्यकता. तर मित्रांनो येणारे 9 चेंडू सामना जिंकण्यासाठी आवश्यकता. येथे मात्र 32 धावसंख्येची. गेल्या संपूर्ण षटकांचा जर आपण विचार करणार अमन तर इथे मात्र धावसंख्येला रोख लावला गेलाय. समोरून येणाऱ्या बॅटरवरती दबाव प्रक्षेपित करण्यात आलाय. षटक क्रमांक 30 मैदानावरती आदित्य येथे गोलंदाजच्या ट्रॅकवरती प्रतिम गोलंदाजी. आकाश चिंगारियाच्या बॅटमधून
चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. चेंडू खराब होता, फुल टॉस चेंडूला फुल टोललंय. आणि इथून पुढे जर आपण सामन्याचा विचार केला ना तर येणारे 8 चेंडू सामना जिंकायला आवश्यकता आहे 26 धावांची. 4 बिग स्ट्रोक मॅच मध्ये आणू शकतात शाबीर 11 थर्ड संघाला. त्यानंतर 4 चांगले चेंडू या मॅच मध्ये पुनर्जीवित करतील, या सामन्यावरची पकड मजबूत करतील कोळगाव संघाची. आणखीन एक आलाय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय. आकाश चिंगारिया याच्या बॅट मधून आलेला सलगचा हा दुसरा षटकार. सात चेंडू 20 धावांची आवश्यकता, 32 पाहिजे होत्या. तेथे मात्र पहिले 3 चेंडू आदित्यच्या बाजूने आले. त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 2 बिग स्ट्रोक मैदानावरती लगावले गेले. हा तिसरा चेंडू आकाश चिंगारिया त्याच्याकडे क्षमता आहे. बघा इथे मित्रांनो 6 चेंडू आता मात्र येथे येतील. हे षटक थोडंसं महागडं बघायला मिळालं, तरी सुद्धा 13 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट त्यांनी मिळवली. 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19. आकाश चिंगारिया की मग मैदानावरती 4थ्या षटकासाठी आलेला गोलंदाज त्याच्यावरती दबाव असेल, तो मैदानावरती कशा प्रकारे खेळेल, नायक की मग खलनायक, ही भूमिका इथे मात्र कोणाची असेल. आलिशान कप 2026 पर्व 13 चे फायनल विजेते संघ कोण असतील, येथे मात्र मैदानावरची चर्चा होईल. कोणत्या संघाला ही ट्रॉफी मिळेल. 2011चा वर्ल्ड कपची आठवण आज करून देतो आलिशान कप 2026. नक्कीच कोण बाहुबली आणि कोण कटप्पा. सहा चेंडू 19. रुपेश मात्रे गोलंदाजच्या ट्रॅकवरती येथे मात्र तयार होतील. पहिल्या चेंडूवरती आकाश चिंगारिया समोरच्या येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवतात. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, आलिशान षटकार. पाच चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. शाबीर 11 थर्ड की मग माणकेश्वर कोळगाव. पाच चेंडू सामना जिंकायला 13 धावांची आवश्यकता. षटकातील एक महत्वाचा चेंडू. गॅप मध्ये फ्लॅट अँड फ्युरियस चेंडू सीमा रेखा पार. आणखीन एक चांगला षटकार. काय नाव आहे ना, का चिंगारिया, नावातच चिंगारिया आहे, नावातच आग आहे, नावातच पॉवर आहे आणि मैदानावरती इथे दर्शवली आहे. ज्यावेळेस मात्र वाईट मैदानावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती येथे लागली 46 धावा सामना जिंकायला. इथून 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये येणार का ट्विस्ट? यस इट इज. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली. आता मात्र येणारे 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 धावांची.
याला म्हणतात प्रतिवार, पलटवार. ईद का जवाब पत्थर से. 3 चेंडू येथे मात्र बाकी आहेत. 6 धावांची रिक्वायरमेंट आहे. आकाश या ठिकाणी ज्या प्रकारे खेळले, त्यांच्या बॅटिंगचा क्लास दर्शवला. आकाशची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, तर आकाशच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण संघर्ष करण्याची वृत्ती प्रत्येकामध्ये या ठिकाणी असते. मात्र स्वतःला त्यांनी सांगितलं, आत्मविश्वास दाखवलाय. मात्र रुपेश म्हात्रे समोर कोणी असू देत, या मॅच मध्ये त्यांनी सुद्धा पुनरागमन करून दाखवले. येथून रुपेश म्हात्रेच्या हातामध्ये कोळगाव संघाचं भवितव्य आहे. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. यश, आपण विचार केला तर वादळापूरची शांतता ज्याला म्हणलं जाते ती आपण पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून. पण त्याने आक्रमण केलं आणि सामन्याचं स्वरूप पुन्हा एकदा बदललं गेलं. प्रत्येकाला वाटतं या ठिकाणी काका म्हात्रे की सर्वांना असं वाटत असतं की आपला संघ जिंकावा. मात्र जिंकतात तेच जे स्वप्न बघतात, प्रयत्न करतात, शेवटपर्यंत लढतात आणि मग मैदानावरती अंतिम विजेते होतात. 3 चेंडू 6 पाहिजेत. राहुल जोगाडिया गोलंदाजीने काल पराक्रम करून दाखवला, चमत्कार केलाय. इथे मात्र आपल्या बॅटिंग स्किल्सने सामना जिंकवायचा आहे. मात्र समोर कोण आहे तर रुपेश म्हात्रे, एक्सपिरियन्स खेळाडू. अनुभव हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. 2 चेंडू 6 धावा. हु विल बी वन दिस मॅच, मानकेश्वर कोळगाव की मग शाबीर इलेवंथळ. राहुल जोगाडिया त्यांनी सुद्धा या ठिकाणी विचार केला असेल. समोर रुपेश म्हात्रे आहेत. रुपेश म्हात्रेने सुद्धा त्यांच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेतला असेल. 2 चेंडू 6 धावा. यावेळेचा रिव्हर्स अटेम्प्ट केला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं फिल्डिंग केली. एका धाब्याला कन्वर्ट केले 2 धावांमध्ये. 2 मात्र इथे आल्या. का मॅच झाली. 1 चेंडू. सामना जिंकायला कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. सर्वांना सामना आलिशान कप 2025 ची फायनल आवडली असेल ना, तर एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ देत. 2026 1 चेंडू 4 धावा. आत कोणीही येथे जाऊ नका, मॅच डिक्लेअर केल्यानंतर जा. यावेळेचा मात्र फटका राहुल जोगाडिया ऑन दी फायर. इसे कहते हैं काबिलियत. ने हा सामना मात्र जिंकवलाय. ओ टू वंस अगेन काका मात्रे. हारी बाजी को जीतना जिसे आता है वही सिकंदर कहलाता है.